नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आपण पाहतो की नंदिनी दीपकला घेऊन येते, पण वसुआत्यांना पूर्ण खात्री असते की दीपक काय तिच्या विरोधात बोलणार नाही, कारण ती जेलमध्ये गेलेली असते आणि दीपकला फितवलेलं असतं. तिने दीपकला सांगितलेलं असतं की तू सगळ्यांना सांगायचं की नंदिनीने त्याला पैसे दिलेत हे सगळं खोटं बोलण्यासाठी. आता त्यामुळे वसुआत्या शुअर शॉट असते की आपल्याला काही एक होणार नाही आणि तोंडावरती आपटणार ती म्हणजे नंदिनी. ते सगळ्यांसमोर आणि तिला आता घर सोडून जावं लागेल हे माहीत असल्यामुळे वसुआत्या गालातल्या गालात हसत असते आणि ती दीपकला बोलते, दीपक जे काही घडलं होतं ना ते सगळं खरं खरं सांग, सगळ्यांना सांग लग्नाच्या दिवशी एक्झॅक्टली काय घडलं होतं ते. पण मात्र इथे प्रेक्षकांनो दीपक खूप मोठी पलटी मारतो व तो वसुआत्यांना डिचू देतो आणि त्या दिवशी जे काही घडलं ते सगळं खरं खरं सांगतो की लग्नाच्या दिवशी वसुआत्याने माझी नंदिनीला पळून येण्यामध्ये मदत केली होती, कारण माझं नंदिनीवरती जीवापाड प्रेम होतं. यामध्ये त्यांचा सगळ्यात मोठा स्वार्थ होता. त्यांनी मला माझं प्रेम मिळावं म्हणून हे सगळं केलं नव्हतं, कारण मुलगी रम्या तिला नंदिनीच्या जागी उभी करायचं होतं आणि पार्थची लग्न करणं हे मोठं कारण झालंच. पण दुसरं कारण असं की त्यांना त्यांच्या नवऱ्याच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता धनंजय काकांकडून, म्हणून त्यांनी हा सगळा डाव रचला. आणि हे ऐकून वसुआत्या खूपच पॅनिक होते आणि जोरजोरात ओरडू लागते, खोटंय, सगळं खोटंय. अरे बाबा खोटं बोलतोयस का? मुलाला मी ओळखत सुद्धा नाही आणि बाबा खोटं बोलतोय, मला एक गोष्ट कळत नाही, तुला खोटं बोलून काय मिळणार आहे? अच्छा, आता माझ्या लक्षात आलंय, या नंदिनीने हिला पैसे दिले असणार आहे म्हणून सगळं खोटं बोलतोय, सगळा आरोप माझ्यावर ढकलतोय. वा नंदिनी, अगं इतक्या खालच्या थराला जाशील ना, मला खरं वाटलं नव्हतं. सांग ना या नंदिनी, तुला पैसे दिलेत ना, सांग ना तुझ्याकडे काय पुरावा आहे, तुला सुपारी दिले ते बोल ना. हरिविक्रम, तुला खरं सांगते, या माणसावरती विश्वास ठेवू नकोस, या दोघांचा खूप मोठा डाव आहे माझ्या विरोधात. तेवढं दीपक बोलतो, हो पुरावा आहे. वसुआत्या बोलते, काय पुरावा, कसला पुरावा? असं असतो. वसुआत्या व त्याचे कॉल रेकॉर्डिंग्स आणि फोटोज दाखवतो, व्हिडिओ दाखवतो आणि बोलतो, मला माहित होतं हे जर प्रकरण वाढलं सगळा माझ्यावरती लावतील, मलाच या सगळ्यांमध्ये अडकवतील, म्हणून सेफर साईड म्हणून मी पुरावे माझ्याजवळ ठेवले होते आणि बघा ते आता कामी आले. आणि हे कळल्याच्या नंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता खूपच रागाने वसुआत्याकडे बघत असताना वसुआत्यांना कळालेलं असतं की आता आपली काही खैर नाही, आपल्याला घर सोडून जावं लागेल, तिथून निघून जावं लागेल. रम्या मात्र तिच्याजवळ उभी असते आईच्या साईडला, तिच्याकडे बघू लागते, तिच्याकडे डोळा मारून आता चक्कर येण्याची ऍक्टिंग करू लागते. ते चक्कर येऊन खाली कोसळून पडते आणि मग काय रम्याला पुढे काय करायचं हे चांगलंच माहिती असतं. तेव्हा आता रम्या ठरल्याप्रमाणे ऍक्टिंग करायला सुरुवात करते आणि बोलते, हे काय झालं माझ्या आईला, एकतर आधीच बीपी आणि शुगरचा त्रास आहे आणि त्यात हे सगळं झालं, सगळं तुमच्यामुळे घडलंय, तुम्ही आई माझ्या आईला त्रास दिला, टेन्शन दिलं आणि त्यामुळे आता तिला चक्कर आली. तुम्हाला माहित आहे का, डॉक्टरांनी आधीच मला आईची काळजी घ्यायला सांगितली, पण ही नंदिनी तर माझ्या आईच्या जीवावरतीच उठली. तुला शेवटच सांगते, आता जर माझ्या आईला काही झालं तर कोणाला जिवंत सोडणार नाही. विक्रम बोलतो, पार्थ, जीवा, अरे बघत काय बसलाय, उचला तुमच्या आत्यांना, त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. मान्य आहे त्यांनी चूक केली आहे, पण शेवटी त्या तुमच्या आत्या आहे, माणुसकीचा धर्म आपल्याला निभावायलाच हवा. उचला तिला, आपल्याला पटकन हॉस्पिटलला निघावं लागेल. तेवढं काव्या बोलते, एक मिनिट थांबा, या सगळ्यांची काहीच गरज नाही, आधी त्यांच्या तोंडावरती पाणी शिंपडा. आणि तसंही IAS ट्रेनिंगमध्ये मला आधीच आम्हाला सगळे मॉक ड्रिल शिकवलेले आहेत, एखाद्याला चक्कर आली तर काय करायचं मला चांगलं माहित आहे, अशा व्यक्तीला कसं हँडल करायचं. थांबा, आतून जाऊन इंजेक्शन घेऊन येते. पण साधं सुद्धा नाही बरं का, मोठं इंजेक्शन आहे, मोठ्या सुईचं आणि प्रॅक्टिकल मला वसुआत्यांवरती करता येईल. बरोबर, अशा प्रकारे काव्या आतून भलं मोठं इंजेक्शन घेऊन येते आणि ते इंजेक्शन बघून वसुआत्यांची चांगलीच ठरकते. आता मात्र चक्करचं सोंग घेतलेली वसुआत्या दपकन उठून उभी राहते जोरजोरात, नाही नाही मला काही झालेलं नाही, मला इंजेक्शन देऊ नका. अशा प्रकारे वसुआत्यांचं पित्तळ चांगलंच उघडं पडलं असतं. तेव्हा आता वसुआत्यांनी रव्याची हक्कलपट्टी होणार आणि प्रेक्षकांनो कामिलीला मात्र एकदम राग आलेला असतो. ती जोरात ओरडते, वंस तुम्ही प्लीज आता 1 मिनिट सुद्धा आमच्या घरामध्ये राहू नका, एकतर तुम्ही नंदिनी बरोबर इतका खेळ केला, माझ्या मुलांच्या आयुष्याचा खेळ केला, इथे राहणं सुद्धा नाटक केलं नाही, तुम्ही आता घरामध्ये राहू शकणार नाही, दुसरी जागा बघा. आणि आहो, आता जर तुम्ही तुमच्या बहिणीची साथ दिली तर शांत बसणार नाही, एकतर एक घरामध्ये राहतील नाहीतर मी, किंवा मग आता बघा चॉईस तुमची आहे. अशा प्रकारे विक्रम रक्षाबंधन दिवशी त्याच्या लाडक्या बहिणीची हक्कलपट्टी करणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.